सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि मला 3 दिवस सुट्ट्या आहे सलग. काल, आज आणि उद्या. काल तर दिवसभर झोपून, आणि आज पण आता संध्याकाळचे 6 वाजतात. आणि आता मी असं डिसाईड केलं की एकट्याला सुट्टी आहे. असं डिसाईड केलं की घरी बसून काय करायचं. मग इथं जवळ एक लेक आहे, सी वरून काय तर नाव आहे त्याचं, मी सांगतो. तर म्हणतं तिथं जाऊया आणि तिथं जाऊन असंच म्हणजे लेक आणि पार्क टाईप आहे. तिथे जाऊन बसूया, बघूया काय आहे ती तो विषय. मॅपमध्ये तर मोठं दिसतंय ते. सो या, लेट्स गो. तर ऊन महाग आहे म्हणून जरा प्रॉब्लेम येत असं. खरं मी जाणार तो बसनं, आणि एक बस माझ्या अशा डोळ्याच्या समोरून गेली, लय वाईट वाटतं. आणि मग आता मी चाललोय चालत, काय पर्याय नाही. कारण नेक्स्ट बस आहे 20 मिनिटांनी. 20 मिनिटं तर काय मी थांबू शकत नाही. तिथं थांबायच्या ऐवजी मी चालत पोचतोय तोपर्यंत निम्म्या वाटेत. तर ते जवळच आहे, जास्त पण लांब नाही आहे. तर तिथे जाऊन आणि तिकीट आहे का बघायला पाहिजे. नसेल मे बी, बट या लेट्स सी. आणि इथं अंधार 9 वाजता पडतोय, काय चेष्टाच केल्या. 9 वाजता अंधार पडतोय. आता 6 वाजलं तरी पण केवढं ऊन आहे बघा, दिसते का? भरपूर ऊन आहे. म्हणून मी हा टी शर्ट घातला, असा शर्ट. तर या, विल कीप यू अपडेटेड. स्टारबक्समध्ये आणि हे गाणं शिकूया, कॉफी घ्यायला. मला जरा पण आयडिया नाही आहे की ते कोणीकडं आहे. मी एकदा मॅपवर बघितलेलं, मला ही डिरेक्शन दाखवलेली. इथं सॅम्स क्लब म्हणून एक हे आहे, मेगा मार्ट आहे. तिथून पुढं दाखवत होतं आणि मी अंदाजे चाललोय. काही आयडिया नाही ते कुठं आहे, काय आहे. फक्त स्ट्रेट रोड दिसत होता त्या मॅपमध्ये, आणि त्या स्ट्रेट रोडवर मी चाललो. आता बघूया कुठं जातो. म्हणजे बघायला लागणारच आहे मॅपवर, तर सांगितलं. आणि क्लायमेट असली घाण गरमी आहे ना, म्हणजे बेकार. 2 दिवस झालं 6 वाजेपर्यंत, 6-7 वाजेपर्यंत बेकार ऊन आणि बेकार ह्युमिडिटी आणि गरमी. एवढं घाण असते ना वातावरण. आणि 7 नंतर ब्लँकेटचा बाहेर येणार नाही तुम्ही, एवढी थंडी. वेलकम टू कॅलिफोर्निया. आता मला असं वाटलं की मी चाललंय त्याचा डिसिजन घेऊन खूप मोठी चूक केली. कारण ते वाटतंय तेवढं जवळ नाही आहे, ते खूप लांब आहे. आणि हा एरिया पण आता जरा सिटीच्या बाहेर चालला आहे. आणि इथं असं मला वाटलं की इथे कधी पण साप येऊ शकतोय. मी तुम्हाला एरिया दाखवतो, 1 मिनिट. तर असा आहे हा एरिया, असा आहे हा एरिया. आणि म्हणजे इकडं आपण इकडून आलोय आणि नाव्यागोन दिसत आहे. आणि इथं काय कधी कुठनं काय कसं येईल काय सांगता येत नाही. त्यामुळं डिसिजन माझं चुकीचं हे व्हायला नको, एवढीच. आणि येताना पण मला बस मिळायला पाहिजे, नाहीतर कॅब जिंदाबाद. तर लेट्स सी. अजून तरी मला 10 मिनिट्स दाखवते. सो लेट्स सी. मी सांगतो हा विषय काय आहे. चोलाज लेक आहे, चोलाज लेक. आणि तो विषय काय आहे की ते आपण पिक्चर येत नाहीत का, ॲनाकोंडा, परत ते म्हणजे हॉलिवूडच्या मूवीजला, तर ते क्रोकोडाईलचं ते मूवीज, मोठमोठ्या क्रोकोडाईल. तर हा विषय आहे फिशिंगचा. 1 मिनिट मी तुम्हाला दाखवतो, मग कळत. म्हणजे आहे तर हे खूप भारी पीसफुल जागा आहे. ही बंद होत्या 7 वाजता, म्हणजे मला माहीत नव्हतं. डकीज ही पूर्ण लेक आहे. मस्त सनसेट. 7ला बंद होते. आता ही गाडी आहे इथं,
ते तेच अनाऊन्स करतात की बंद होणार आहे, इथून बाहेर जावा लवकर. सो दिस वॉज इट. ठीक आहे, जरा लवकर यायला पाहिजे होतं, वेळ झाला. बघू परत कधीतरी. आता हा ब्लॉग आय थिंक मी मला उद्या कंटिन्यू करायला पाहिजे. उद्या पण काहीतरी करायला पाहिजे. केवढे मोठे डक आहेत हे, किती मोठे आहेत. उद्या कंटिन्यू करायला पाहिजे. बघू, मी उद्या जाईन मूवीला कुठं तर नाही, म्हणजे उद्या पण मला एकट्याला सुट्टी आहे. मी उद्या जाईन मूवीला आणि हा ब्लॉग परत आता डायरेक्ट उद्या भेटूया आपण. बाय बाय. तर आज आहे दुसरा दिवस सेम ब्लॉगचा, कारण काल काही जास्त केलं नाही, म्हणजे एवढा छोटा ब्लॉग, म्हणून मग तोच ब्लॉग आज कंटिन्यू करणार आहे. आणि मी आता चाललो आहे मूवीला. मी कोणत्या मूवीला चाललो आहे तिथे गेल्यावर दाखवतो. आता 4 मिनटात बस आहे आणि त्या बसनं लास्ट टाइम जिथे गेलेलो थिएटर, म्हणजे थिएटर तेच आहे बट लोकेशन दुसरं आहे. त्यामुळं या आय विल कीप यू अपडेटेड. मी उतरलो आहे मिशन व्हॅलीमध्ये ट्रॉलीनं, आणि इथून थोडंसं चालत जायचं आहे, 5-10 मिनटं. सो तिकडे जाऊया आणि मग भेटूया परत. मिशन व्हॅली सेंटर, जिथं सगळं म्हणजे रेस्टॉरंट्स किंवा हाऊस होल्ड्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स हे सगळं इथं आहे. दिसते म्हणजे सगळं तसलं फक्त त्याचं इथं. हेच होतं लास्ट टाइम जिथे गेलेलो, ते ह्यांचीच ब्रँच होती, खरं दुसरीकडे होती. आणि हे पूर्ण असं सेंटर आहे पूर्ण. मला काय वाटायला मी ते काहीतरी खायला घेतो. मी घेतलंय चीज हॅलपिनो प्रेझल आणि हॅलपिनो चीज डेप. सो विल मीट यू आफ्टर दिस. बाय बाय. तर मी आलो आहे थिएटरमध्ये, पण थिएटर छोटंसंच आहे, खरं भारी आहे. आणि कोणी नाही आहे थिएटरमध्ये, बघू शकता. खराब असावं माणसाचं, खराब असावं माणसाचं. तो मूवी कॅन्सल झाला. डोक्यात फिरली आहे माझं. आता मी काय करणार, ते माहित नाही. जे पण करणार ते दाखवणार. काही वैताग आलाय मला, डोकं फिरलं, राग आलाय मला. विल सी व्हॉट आय विल डू. तुम्हाला पण दाखव. बाय बाय. काय करायचं. ओ कॅमेरा कॅमेरा कॅमेरा. मला काय करायचं खरंच सुचत नाही आता. खरं मूवी तर बघायचा आहे. आता 5:30चा शो आहे, तो 5:30चा शो तरी चालतोय का त्यांना विचारणार. आणि मग आज मूवी तर बघा, काय पण होऊ दे, किती पण लेट होऊ दे, टीव्हीतून. किती खुश म्हणजे काय, माझ्या जीवाला चैन नाही. मी परत आलो दुसऱ्या थिएटरमध्ये सेम मूवी बघायला. कारण आता आलोय म्हटलं, आता आलोय म्हटल्यावर मी असंच नाही जाऊ शकणार, असंच नाही जाणार घरी ऑब्विसली. सो another ticket for another show, for another movie. तर मी दाखवतो कोणता मूवी बघायला आलो. मला थोडा सेक्स मला सापडत नाही थिएटर. हो सापडलं. सो बाय बाय. आय विल टेल यू विच मूवी वॉच. बाय बाय. तर मी मूवी बघितला
आणि तो मूवी लय भारी होता, म्हणजे इमॅजिन पण करू शकत नाही, एवढा भारी होता. तुम्ही पूर्ण स्टोरी जर बघितलात, असला वैताग आलाय मला आता. शूट पण नाही केलं कारण चार्जिंग नव्हतं फोनला. इकडे बघायचं, इकडे 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 चार्जिंग पण नव्हतं फोनला. त्यात असली घाण थंडी वाजत होती. म्हटलं आता जाऊ दे, डायरेक्ट घरी जाऊन काय असेल ते शूट करूया. खरं मूवी एक नंबर होता. काय पसंत, पैसा वसूल मूवी होता. मिशन इम्पॉसिबल बघितला, लेट बघितला बट बघितला, कारण मी इकडे तिकडे ट्रॅव्हल करत होतो, त्यामुळे वेळ नव्हता मिळाला बघायला. बट आता वेळ मिळाला आणि बघितला मी फायनली. तो एक नंबर होता. आणि दॅट वॉज इट फॉर टुडेज व्लॉग. सो स्टे ट्यून फॉर मोर. आता मी कुणीकडे जाणार आहे? आता तर मी फिरणार आहे नसतो, त्यामुळं स्टे ट्यून. आणि चांगले चांगले ब्लॉग्स येणार आहेत. कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग. बाय बाय. सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल. बाय बाय. अँड आय एम एंडिंग दिस व्लॉग हिअर. बाय बाय.